43वा संदेश। होळीचा सण असून सुद्धा आज बऱ्याच मंडळींची सत्संगाला उपस्थिती आहे। पारंपरिक होळी सणापेक्षा सत्संग फार महत्वाचा वाटला। यावरून अमृतानुभव सेवनाचा छंद लागला आहे। सगळे भ्रमर मकरंद सेवनात गुंग झालेत, म्हणून मला फार आनंद वाटतो। 44वा संदेश। गायीचा वध केला नसता गायीचा वध केला असे कोणी हिंदू म्हणेल तर गायीचा वध केला या शब्द उच्चारण एक पाप व खोटे बोलला म्हणून त्याला दुसरे पाप लागेल। तसं जगत केवळ ज्ञानमय चिद्विलास आहे, यास कोणी अज्ञान म्हणेल तर तो शब्दच खोटा आहे। अज्ञान हा शब्द उच्चारणे म्हणजे एक पापच आहे, म्हणून अज्ञान हा शब्द उच्चारेल त्या नीच मनुष्याला ज्ञानाला अज्ञान म्हणणे एक पाप व अज्ञान नसताना अज्ञान म्हणून खोटे बोलल्याबद्दल दुसरे पाप, असे दोन प्रकारचे पाप लागते। ज्ञानाने अज्ञानाचे रूप घेऊन ज्ञान अज्ञान रूपात राहून ब्रह्म सदैव संवादात राहून आनंद घेत असते। जसं जिभेला इतर पदार्थांची रुची घेता येते पण स्वतःची रुची घेता येत नाही, तसं ज्ञान दुसऱ्याला आनंद देते पण स्वतःचा आनंद घेता येत नाही। गेल्या जन्मात तुम्ही ज्ञानाचे रूप घेऊन मला ज्ञान सांगत होता, पण त्या ज्ञानाचा आनंद तुम्हाला घेता येत नव्हता। मीच त्या ज्ञानाचा आनंद घेत होतो, म्हणून आता या जन्मात तुम्ही अज्ञानाचे रूप घेऊन माझ्याकडून ज्ञानाचे श्रवण करून आनंद घेत आहात। गेल्या जन्मात मी अज्ञानाचे रूप घेऊन आनंद घेत होतो, म्हणजे आता उलट झालंय। ज्ञान अज्ञानाचे निमित्त करून ब्रह्मच स्वतःला भोगत आहे, यालाच सत्संग म्हणायचं। म्हणून येथे कोणी कोणाला लहान मोठा ज्ञानी अज्ञानी समजण्याचं कारण नाही। 45वा संदेश। अज्ञान सापेक्ष ज्ञान आहे। अज्ञानाचे खंडन करून जे बरं वाईट घडतं त्याला अज्ञान कारण होऊ शकत नाही। ब्रह्म हे केवळ चिद्विलास आहे, म्हणजे ब्रह्माच्या म्हणजे आत्मस्वरूपी ठिकाणी ज्ञान ही कल्पना सुद्धा नाही। अशा ज्ञान अज्ञान वृत्ती शून्य नित्य ज्ञानरूप स्वात्मभावाच्या ठिकाणी सद्गुरूंनी आम्हाला स्थित केला आहे। त्यांनी आपल्या निरूपणात सहज नित्य स्वतः सिद्ध ज्ञानरूप स्वात्मतत्वाचा आम्हास प्रत्यय आणून दिला आहे। म्हणजे परब्रह्म म्हणजे शुद्ध ब्रह्म केवळ परिपूर्ण भेद शून्य ज्ञान मात्र आहे, असाच आमचा निश्चय केला आहे। आमच्या सद्गुरूंनी ज्ञान अज्ञान वृत्ती शून्य नित्य ज्ञानरूप स्वात्मस्वरूपी आनंदाने म्हणजे कृपा करून त्या ठिकाणी आम्हाला विराजमान केला आहे। त्यामुळे आमचा आनंद इतका वाढला आहे की तो त्रैलोक्यात मावेनासा झाला आहे। आम्ही आत्मपणाने मर्यादित नाही किंवा आत्मपणाने मर्यादेत सापडत नाही, कारण महात्म्याने आम्हास उपाधी लौकिक पुरस्कार किंवा अहंकार यापासून वेगळं ठेवलं आहे। मी देह आहे अशा विपरीत ज्ञानवृत्तीचाही स्पर्श करू देत नाही किंवा मी ब्रह्म अशा विपरीत ज्ञानवृत्ती शून्य नित्य निर्धर्म व ज्ञानरूप अशा स्वरूप भावास कैवल्य म्हणतात। त्या कैवल्याच्या योगानेही आमच्या चिदैक्यात फूट पडू देत नाही। त्या महात्म्यांनी आमच्यावर केवढी कृपा केली आहे पहा। या कृपेची जाणीव झाली तर सद्गुरूच्या ठिकाणी नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही। 46वा संदेश। सर्व उपाधीचा सर्व पदव्याचा जेथे अंत होतो तो आत्मभाव। आत्मभावाच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान या कल्पनेचा सुद्धा अंत होतो। तेथे या पदव्या उपाध्या तरी कशा राहतील? त्या महात्म्याने आमच्यात अज्ञानाचा शिरकावच करू दिला नाही। तेथे अज्ञान सापेक्ष ज्ञानाची गोष्ट तरी कुठून येणार? ज्ञान अज्ञान या शब्दावरून वेगळे अर्थ म्हणजे कल्पना निर्माण होतात। जेथे शब्दच नाही म्हणजे निशब्द आहे तेथे कल्पना तरी कशा राहतील? जेथे या कल्पना शिल्लक आहेत ती देहबुद्धी व जेथे या कल्पनाच नाहीत तो आत्मभाव। अशा आत्मभावावर महात्म्याने आम्हाला स्थित केला आहे, तिथला विचार करायचा, बाकी ज्ञानी अज्ञानी असा विचार करायचा नाही। देव प्रगट झाला
म्हणजे कधीतरी लोप झाला असणार. आत्म्याच्या ठिकाणी प्रगट होणे किंवा लोप पावणे या कल्पना निरर्थक आहेत. चैतन्य स्वतः सिद्ध तेजोमय आहे. ते प्रकाशाने उजळले असे म्हणता येईल का? 3.5 हाताच्या देहबुद्धीत होतो तेव्हा त्या कल्पना होत्या. आता सद्गुरूंनी आम्हाला देहबुद्धीतून पूर्णपणे स्वतंत्र केले आहे. सद्गुरु कृपेने प्राप्त झालेल्या आत्मस्थिती पुढे उपाधी, पदव्या, पुरस्कार, ज्ञान, अज्ञान या कल्पना राहूच शकत नाहीत. म्हणून आमचे वर्णन कौतुक करील अशी कोणती वाणीच महात्म्यांनी शिल्लक ठेवली नाही. तेथे कौतुकाचे शब्द, पदव्या, पुरस्कार, उपाधीची काय फिकीर. म्हणून सद्गुरु चरणी सदैव लीन नतमस्तकच होणे याशिवाय आम्हाला काही माहीतच नाही. 47वा संदेश. चांगदेव महाराजांचा आध्यात्मिक तत्वज्ञानाचा पाया मजबूत नसल्याने योग, याग, तपश्चर्या करून 1400 वर्षे जगले, पण त्यांना अनेक संकटे सोसावी लागली. या संकटातून मुक्त होण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजच सिद्ध आहेत असे वाटून चांगदेव महाराज ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला गेले असता तत्वज्ञानाचा पाया मजबूत असलेले ज्ञानेश्वर माऊली आपल्या 3 भावंडासह भिंतीवर बसलेले होते. तेव्हा चांगदेव महाराज तळमळीने येत आहेत हे पाहून व शिष्याची तळमळ जाणून दृढ मजबूत तत्वज्ञानाच्या योग विद्येची भिंत चालवून गुरुच स्वतःहून शिष्याला भेटायला गेले. चांगदेव जीवात्मा व माऊली परमात्मा असा भेद करून जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य कसे असते हेच माऊलीने सिद्ध केले आहे. ज्याचा तत्वज्ञानाचा पाया मजबूत आहे तो परमात्मा व ज्याचा तत्वज्ञानाचा पाया डळमळीत आहे तो जीवात्मा. सद्गुरु साधकाचा तत्वज्ञानाचा पाया मजबूत करून आपल्यात सामावून घेऊन गुरु शिष्य एकच होतात. संत चरित्रात अनेकदा चमत्कार गुंफलेले आढळतात, पण ते चमत्कार वाच्यार्थाने न घेता त्या मागचा आध्यात्मिक अर्थ समजून घ्यायचा असतो. तत्वज्ञानाचा पाया म्हणजे भिंत मजबूत करून त्यावर विराजमान होण्यासाठी माऊलींनी साधकांना अमृतानुभव सांगितला आहे. तेव्हा आपण त्यांचा अमृतानुभव सहज समजावून घेऊन आपला तत्वज्ञानाचा पाया म्हणजे भिंत मजबूत करूया. तत्वज्ञानाचा पाया मजबूत असेल तर कोणतेच संकट येणार नाही, पण अमृतानुभव न समजणं हे फार मोठं संकट आहे. हे संकट टळलं तर बाकीची संकटे आपोआप जातात. जो कोणी अमृतानुभव समजावून घेऊन आचरण करेल त्यावर माऊलींची म्हणजे संतांची कृपा सदैव राहील. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या कृपेने अमृतानुभव न समजण्याचे आमच्यावरचे मोठे संकट केव्हा टळले आहे. तेव्हा आता अमृतानुभवाचे चिंतन करून तत्वज्ञानाचा पाया म्हणजे भिंत मजबूत करूया. जय सद्गुरुनाथ. 48वा संदेश. ब्रह्म चैतन्य हे देव, भक्त, गुरु, शिष्य, द्रष्टा, दृश्य, प्रकृती पुरुष रूपाने ऐक्य भावात आहेत. आत्मस्वरूपाच्या विचाराने देहबुद्धी आपोआप नष्ट होते. तेव्हा ज्ञानाच्या देहाकडून असंख्य कर्मे झाली तरी त्याचा नैष्कर्म्य भाव बिघडत नाही. देहाकडून होणारी कर्मे देह आश्रित म्हणजे प्रकृती आश्रित प्रकृती गुणामुळे होतात. देहाच्या आश्रयाने जे गुण असतात त्या गुणानुसार कर्मे होत असतात. ज्या गुणांचा उत्कर्ष असेल त्याप्रमाणे कर्मे होत असतात. सत्वगुणांच्या उत्कर्षात जीवाकडून सत्कर्मे, रजोगुणाच्या उत्कर्षात काम्य कर्मे, तमोगुणाच्या उत्कर्षात निषिद्ध कर्मे होत असतात. गुणांच्या उत्कर्षात जी कर्मे होतात त्यांना गुणचेष्टाच्या म्हणजे गुणाच्या परिणामाने योगाने झालेली कर्मे म्हणतात. त्यांना आपण स्वभावसिद्ध कर्म म्हटले आहे. आत्मा निर्गुण असल्याने गुणचेष्टेचा संबंध आत्म्याशी येत नाही किंवा कर्म करणे हा आत्म्याचा गुण नाही. म्हणून आत्मस्वरूपावर असल्याने सूक्ष्म स्थूल देहसंघाकडून जरी अनेक व्यापार झाले तरी स्वात्मस्थितीला कोणताही धोका संभवत नाही. जी पेरे उसात दिसतात ती रसात नाहीत. तसे कर्मे इंद्रियाकडून होताना दिसतात पण ती आत्मस्वरूपात होत नसतात. कारण आत्मस्वरूपाच्या स्मरणात असल्याने इंद्रियाकडून होणारी व्यवहार इंद्रियापुरतेच राहतात. म्हणून साधकाच्या नैष्कर्म स्थितीला बाधा येत नाही.
अद्वैत भावात जे व्यवहार होतात ते निष्काम भावात रूपांतरित होऊन ते व्यवहारच बा ठरतात. निष्काम भाव स्थिती प्राप्त होते, तेथूनच सहज भक्ती चालू होते. अष्टांग योग किंवा आणखीन काहीतरी योगाचा आश्रय घेऊन साधना करत असेल तर सहज भक्ती प्रकाशाच्या ठिकाणी योग साधना व्यर्थ ठरते. आत्मस्वरूपाच्या स्मरणात असणाऱ्या साधकाच्या ठिकाणी द्वैताच्या अंगणात अद्वैतच नांदत असते. म्हणून अद्वैत भावावर येण्यासाठी सद्गुरु किमया घडावी लागते. सद्गुरु अद्वैत भावावर ठेवून साधकाचा ब्रह्मस्थितीत भाव बिघडू देत नाहीत. भेदशून्य सच्चिदानंद स्वरूप नित्य परिपूर्ण स्वात्मभाव सद्गुरूंच्या ठिकाणी लीन असणाऱ्या साधकाला स्नान संध्या जप होम श्रवण मनन इत्यादी साधना करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त होण्याची गरज नाही. प्रारब्ध संचिताच्या योगाने किंवा नाम रूपाने भिन्नता वाटली तरी त्या साधकाला तात्विक दृष्ट्या ते अभिन्न ब्रह्मच आहे. ज्या साधकाची सद्गुरु कृपेने आत्मस्वरूपाची विस्मृती रूप निद्रा जाऊन ज्ञान जागृतीची प्राप्ती झाली आहे त्याला वेदांनी केलेले नियम बंधनकारक नाहीत. सद्गुरु कृपेने साधकाला भरपूर सवलती मिळतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, शहाणा तो धनी घेतो येते. 49वा संदेश. सद्गुरु कृपेने साधकाला भरपूर सवलती मिळतात. त्यामुळे ज्ञानाचा स्वैराचार होऊन साधक स्वस्वरूपाचा मनसोक्त आनंद घेत असतो. सद्गुरु प्रेमात सैराट होणे ही साधकाची समाधी असते. या समाधीत अनियमित वर्तन असले तरी गुरुकृपेने ज्ञान उत्पन्न होण्यापूर्वी जिज्ञासा अवस्थेत विषयासंबंधी दोष दृष्टी असल्याने विषयाबद्दल तिरस्कार होतो असतो. सद्गुरूंच्या अनुग्रहाने आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर विषय मिथ्या आहेत असे समजल्यावर विषयाबद्दल सत्य बुद्धी होत नाही. त्यामुळे विषयाबद्दल अनासक्त होऊन अर्थात विषयाबद्दल साधकाला राग म्हणजे प्रेम उत्पन्न होत नाही. प्रारब्धाच्या योगाने जीवन जगत असताना ते स्वप्नमय आहे असे ज्ञान होऊन तो स्वप्नातला मिथ्याभास त्याला सत्य कसा वाटेल. म्हणून देह प्रारब्धाच्या योगाने विषय सेवन होत असले तरी विषय भोगण्याबाबत तो अनासक्त असतो. संचित प्रारब्ध व क्रियामान ही 3 प्रकारची कर्मे, त्यापैकी संचित व क्रियामानाची निवृत्ती आत्म्याच्या परोक्ष ज्ञानाने होते आणि प्रारब्धाची निवृत्ती आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाने होते. प्रारब्ध कर्म सर्वांचे सारखेच असते असे नाही. प्रारब्ध जसे असेल तसे भोगायचे असा निश्चय करून जोपर्यंत प्रारब्ध कर्म शिल्लक आहे तोपर्यंत ज्ञानाच्या देहचेष्टा चालायच्यात असे म्हणून प्रारब्ध कर्म भोगाची फिकीर बाळगत नाही. आत्मबोध सर्वांचा जरी सारखाच असला तरी प्रत्येकाचे देह प्रारब्ध भिन्न असते. त्यामुळे प्रत्येकाच्या अनियमित चेष्टा म्हणजे क्रिया भिन्न असल्या तरी त्याचे अनियमित वर्तन म्हणजे सद्गुरु प्रेम ही त्याची समाधी असते. म्हणून शास्त्राने त्यांना मूर्ख न ठरवता ज्ञानीच म्हटले आहे. त्याच्यासाठी माऊलीने ओवी घेतली आहे, स्वधर्मी थोर औषधी उदार आत्मचर्चेत चतुर एरवी तरी वेळात. प्रारब्ध भोगल्याशिवाय प्रारब्धाची निवृत्ती होत नाही. प्रारब्ध कसे असेल तरी भोगताना कुरकुर करायचं नाही असे आचरण म्हणजे अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती. सद्गुरु कृपेने सद्गुरु पदावर आरूढ असल्याने 3 प्रकारच्या कर्मातून साधक मुक्त असतो. म्हणून इंद्रिय अज्ञान करी विषयाचे भय न धरी प्राप्त कर्म न अभेरी उचित जे जे या ओवीप्रमाणे आचरण असते. सद्गुरूंनी सर्व कर्मबंधनातून मुक्त केल्याने साधक भक्तिरसाचा पुरेपूर आनंद घेऊ लागतो. त्यामुळे साधक भक्तिरसात सैराट होतो. तेव्हा त्याच्याकडून होणारी क्रिया देहबुद्धीनुसार होत नसून आत्मबुद्धीने होत असते. अशा वेळी साधकाचे आचरण अनियमित स्वैराचारी असले तरी ते बरोबर आहे असे सुद्धा माऊली म्हणते. प्रलय काळी समुद्र सुद्धा नाहीसा होऊन जातो, तेथे ओढ्या नाल्याची काय गत. तसे ज्या बोधाने त्रिलोक्य सुद्धा नाहीसे होते त्या बोध ज्ञानाच्या दृष्टीने देह आणि देहाच्या संबंधाने होणारी क्रिया कशी राहील. जेथे देहच बाद झाला आहे तेथे देहचेष्टा म्हणजे देहाच्या संबंधाने होणारी क्रिया तरी
शिल्लक राहील का? भक्ताच्या या सहस्थितीरूप समाधीस अखंड समाधी किंवा संजीवन समाधी म्हणतात. अशा सहज अखंड समाधीत भगवंताने अर्जुनाला ठेवून महाभारत युद्ध करवून घेतले. अर्जुनाला ज्या समाधीत ठेवून भगवंताने त्याच्याकडून कार्य करून घेतलं, त्याच स्थितीत ठेवून सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा आमच्याकडून कार्य करून घेत आहेत. म्हणून त्यांना अनंत कोटी साष्टांग दंडवत. कुंडली